गोमातेला राष्ट्रमाता म्हणून मान्यता मिळावी आणि तिचे संरक्षण व्हावे या मागणीसाठी गो सन्मान आव्हान अभियानाअंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील गोपालक व गोप्रेमींनी तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन सादर केले। यावेळी बाबूराव खवणेकर म्हणाले, भारत ही ऋषीमुनी, संत आणि धर्मसंस्कृतीची भूमी आहे। वेद, उपनिषद, पुराणे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेत गोमातेचे अत्यंत उच्च स्थान वर्णन केले आहे। यावेळी भारतातील 5000 तहसील कार्यालयांवर स्वाक्षरी मोहीम आणि निवेदन सादर करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले। हे निवेदन पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे। गाय हा आपला प्राण आहे आणि हे केवळ आपण म्हणतो, परंतु प्रत्यक्ष आपण कितपत जगतो हे आपल्याला माहिती आहे। कारण दैनंदिन जीवनात आपल्यावरती आजपर्यंत जे संस्कार झाले, जे शिक्षण मिळालं, हे आपण आपल्या संस्कृतीपासून तोडणारच होतं आणि त्याच्यामुळे आपल्या देशाची ही पिछेहाट म्हणजे अविकसित हा आपला देश तसाच राहिला आणि आपण सुद्धा गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये राहिलो। तर याच्यातनं बाहेर पडणार कसं? तर गेली कित्येक वर्ष आपण यासाठी झटतोय। म्हणजे हे गो अभियान हे आजचं नाही, 1950 सालापासून आपण यासाठी प्रयत्न करतो। बरं, केवळ 1950 मध्ये आपण येतो असंही नाही आहे। आपल्याला कल्पना माहिती आहे, आपण रामायण ज्याच्यामध्ये आपण राम मानतो, आपल्या हृदयामध्ये राम असला तर सगळं आहे असं म्हणतो, नाहीतर एखाद्या गोष्टीमध्ये काय नसेल तर राम नाही म्हणून सोडून देतो। त्या रामराज्याची कल्पना सुद्धा किंवा रामराज्य कसं होतं तर त्यात आपल्याला माहिती आहे, रामाला 14 वर्षे वनवास झाला। 14 वर्षे वनवास झाल्यानंतर तो पुन्हा ज्यावेळी आपल्या राज्यामध्ये येतात, अयोध्येमध्ये येतात, त्यावेळी भरताला विचारतात की बा आपलं राज्य कसं चाललंय? तर भरत म्हणतात की अतिशय चांगलं चाललेलं आहे। अरे आम्ही कोणी नसताना सुद्धा तू कसं काय हे सांभाळलंस? तर मग एकदम साधी गोष्ट आहे, आपल्या राज्यामध्ये आमच्या ताब्यामध्ये जे काही गोधन होतं म्हणजे गायी, या गायी आम्ही सगळ्या जनतेमध्ये वाटून टाकल्या आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भरताला स्वतःचा असं मोह नव्हता, राज्याचा सुद्धा मोह नव्हता आणि त्याच्यामुळे मला ह्याच्यातनं काही गरजच नाही म्हणून त्यांनी खरं म्हणजे जनतेला वाटून टाकल्यामुळे झालं काय तर जनतेचं उत्पन्न वाढलं, प्रत्येकाने गायी सांभाळल्या, गायीवर आधारित अशा प्रकारचं शेती भाती वगैरे फळफळ सगळ्या प्रकारचं झाल्यामुळे अगदी सगळीकडे सोबतता निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणात महसूल सरकारचा राज्याचा हा वाढला आणि त्याच्यामुळे अतिशय रामराज्य म्हणजे काय याचं आपण कल्पना किंवा रामायणामध्ये ग्रंथामध्ये आपण वाचतो तेच सूत पकडून आपण आपल्या देशामध्ये गेली अनेक वर्ष गायीचा सांभाळ करा, गायीपासून निर्माण होणाऱ्या वस्तूंचा वापर करूया, आपल्याला नको ती दिशा दाखवल्याने आपण तिकडे पळत झालो, पटकन मिळतोय म्हटलं तर आपण तिकडे धावायला लागलो। आज आपण काय पाहतो, प्रत्येक गावामध्ये नव्हे प्रत्येक वाडीमध्ये कॅन्सरचे पेशंट आहेत। आपण काय करतो याचं भानच आपल्याला नाही। निरनिराळ्या फळावरती फवारणी करतो, खूप मोठं खूप भरपूर उत्पन्न मिळणार म्हणून, आणि ते आपण फळच्या रूपाने आपण विष खातो आणि आपल्या अनेक रोगांना आपण तोंड आपल्याला देतो आणि हे होता कामा नये। आपली पिढी जगली पाहिजे, पुढची पिढी चांगल्या प्रकारचं जीवन जगली पाहिजे। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।